धन्यवाद ईश्वर. स्पर्श कर मला हृदयाला आणि वचन ऐकण्यासाठी आज माझं हृदय तयार होऊ दे म्हणा. हे वचन मी माझ्या हृदयात घ्यावून त्याप्रमाणे आचरण करावं म्हणा. खरा तू देव आहेस, तू वचनाच्या द्वारे येतोस म्हणा. आमची बुद्धी आमचे विचार तुझ्या हातात देतो म्हणा. स्पर्श कर म्हणा. मी शिवच्या नावात सर्वांच्या सामर्थ्य घोषित करतो. टच पूर्णपणे शखाला रखंदाला रखंदाला म्हणतो शबाला बादी सर्वांच्या अभिषेक उतरू दे बाबा. टच 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 रिहंदा नमंदो रिखाला शबा नमदी पवित्र आत्मा अभिषेक नमदी अग्नि सामत रिहंदा नमंदो रिहला शखा नमदी. यांच्या हृदयाला आज तू स्पर्श कर. जे विचार काढून टाक जे जगातले, जे टेन्शन आहे ती चिंता निघून जाऊ दे, जी भीती आहे ती भीती निघून जाऊ दे येशूच्या नावात. जे दुःख आहे, जे क्लेश आहे निघून जाऊ दे. प्रभू त्यांना शांती मिळू दे. तुझ्यामध्ये शांतीमध्ये ह्या वचनांच्याद्वारे त्यांना शांती मिळू दे. या वचनांच्याद्वारे त्यांच्या हृदयात शांती प्रवेश करू दे. त्यांना आनंद प्राप्त होऊ दे. आदर मान महिमा गौरव तुम्हाला दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. बसा सर्वजण व्यवस्थित बसा जरा एकमेका सरकून. ते खाल्लं 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 बंद. हा खालचं द्या रे बटन मला. वरचं ते हालेलुया हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया. बघा देव चांगला आहे. देव कुणाचं वाईट करत नाही. तर आम्ही देवाला अजून ओळखलं नाही, जाणलं नाही. हालेलुया. हम परमेश्वर को अभी पहचाने नहीं, जाना नहीं परमेश्वर को कि कैसा परमेश्वर है. क्योंकि सांगितलेलं आहे परमेश्वरानं ज्याच्या घरात देव आहे आणि ज्याच्यामध्ये परमेश्वर आहे तो मनुष्य सुखी आहे. हालेलुया. मग मी विचारतो तुमच्या घरात देव आहे काय? तुमच्या मनामध्ये परमेश्वर आहे काय? हालेलुया हालेलुया. जो कोणी मनुष्य परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घेतो तो सर्वात सुखी आहे. देखो ध्यान दो इधर. जो कि परमेश्वर को अपने मन में लेता है, अपने घर में लेता है, वो सबसे ज्यादा सुखी है. हालेलुया. सुख से भरा है. परमेश्वर कसा येतो आमच्या जीवनामध्ये आणि कसा आम्हाला सुखी करतो हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा गेल्या वेळेला आपण शिकलो देवाला संतुष्ट केलं पाहिजे, देवाला आनंदित केलं पाहिजे. देव जर आनंदित होईल तर मला तो आनंदित करेल. मग आजचं जे वचन आहे ते देवानं तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही आनंदित होण्यासाठी आज काय केलं पाहिजे, सुखी राहण्यासाठी. माणसाविषयी पैसा आहे, आप्तजन आहेत, नातवंड, मुलं, परतुंड सर्व काही नातलग जवळ आहेत, सर्व काही त्याला प्राप्त आहे, पण शांती नाही त्याविषयी, ते दुःखी आहे. हालेलुया. आणि सुख कसं मिळतं हे त्याला अजून ज्ञान नाही. सुख कसं मिळतं हे त्याला अजून माणसाला ज्ञान नाही. म्हणून ज्ञानाच्या अभावे माणसं नाश पावायला देते. हालेलुया. ज्याला काम नाही, ज्याला जॉब नाही, नोकरी नाही, त्याला नोकरी लागलं तर तो सुखी होतोय का? ज्याला पैसे नाहीत, पैसे आलं तर सुखी होतोय का? ज्याला घरामध्ये कोणी जवळचा माणूस म्हणजे त्याला सांभाळणारा कोणी नाही, त्याचा विचार करणारा नाही, तो जर जवळ आला म्हणजे सुखी होतो का? म्हणजे सुखचा अर्थ काय हे आम्हाला अजून समजलं नाही. आम्ही देवाकडे येतो आणि मागणी कशाची करतो? आम्हाला धन दे, आम्हाला आशीर्वाद दे. हालेलुया. आशीर्वादानं माणूस सुखी होत नाही. आशीर्वाद देतो परमेश्वर. तुमची अडकलेली काम सगळी प्रॉब्लेम असेल, अडखळण असेल, जीवनात त्रास संकट असेल, ते सगळं काढतो परमेश्वर.
पण त्यामुळे तुम्ही सुखी होत नाही. सुखी होण्यासाठी तुम्हाला परमेश्वराला आपल्यामध्ये घेणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. जर देव तुमच्या घरामध्ये येईल, तुमच्या मनामध्ये येईल, तुमच्या मार्गामध्ये येईल, तुमच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये येईल, तो तुम्ही खरी सुखी लोक आहात. आपके मार्ग पे, आपके काम पे, आपके घर में जब परमेश्वर आएगा तब आप सुख से भरोगे. हालेलुया, हालेलुया. आणि त्या सुखाचा अर्थ मला कळणं, मी दुःखी आहे. जसा माणूस एक घरामध्ये मरतो आणि जसं ऊर बडवून माणसं रडतात का नाही, जेव्हा जवळचा असतो आणि गेलेला आम्हाला सोडून, तसं आज मनुष्य दुःखी आहे आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. खऱ्या सुखी माणसाला काय म्हणायचं, तिची चिंता नाहीशी झालेली आहे. प्रत्येक मनुष्य चिंतेचं ओझं घेऊन आज आपल्या जीवनात चाललेला आहे. टेन्शन, चिंता, चिंता, ह्याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, त्याचं टेन्शन. म्हणून प्रभूनं काय म्हणलं, तुझी सर्व चिंता माझ्यावर टाक. हालेलुया. म्हणून आज सुखी राहण्यासाठी परमेश्वरने एक फॉर्म्युला सांगितला आहे, एक सूत्र सांगितलेलं आहे. सुख कैसे आपको मिलेगा, कैसा आनंद मिलेगा परमेश्वर से, एक परमेश्वर ने कहा है. हालेलुया, हालेलुया. बघा आपण जाऊया वचनाकडे. स्तोत्र संहिता 128. स्तोत्र संहिता 128. 128 हेडलाईन कोणतं वाचा. स्तोत्र संहिता 128 त्याचं वरचं हेडलाईन वाचा. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांची धन्यता. हालेलुया. परमेश्वराचं भय धरणाऱ्यांची धन्यता. कुणाचं भय बाळगायचं आपल्याला? मरणाचं नव्हं, आजाराचं नव्हं. मला आजार झाला तर, मी मेलो तो, मला काहीतरी झालं तर, ह्याचं भय नाही, तर परमेश्वराचं भय बाळगायचंय. परमेश्वराचं जो कोणी भय बाळगतो त्याची धन्यता म्हणजे तो सुखी आहे, तो धन्य आहे आयुष्यामध्ये. पण परमेश्वराचं भय बाळगायला परमेश्वर समजला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि देव जर त्याच्या जीवनात येतो तो देवाचं त्यानं ऐकलं तर पाहिजे. नुसतं घेऊनच काय उपयोग नाही. प्रभूला संगती घेतलाय आणि नावाला घेऊन चाललाय. जसं लोक गळ्यामध्ये दोरा घालून देवाला लटकवतात, तसं घेऊन फिरायला लागलाय, काय उपयोग आहे? त्या देवाच्या इच्छेनं चाललं तर पाहिजे, परमेश्वराच्या इच्छेनं तर चाललं पाहिजे. मग परमेश्वराचं भय म्हणजे काय? हालेलुया. परमेश्वराचं भय म्हणजे काय? जे माझ्या जीवनात यायला पाहिजे, मग मी सुखी होईन. परमेश्वराचं भय म्हणजे सगळ्या वाईटापासून मी दूर आहे, हेच परमेश्वराचं भय. वाईट कुकर्मापासून, दुष्कर्मापासून, गर्वापासून, शिवीशापापासून, भांडणापासून, रागापासून, तिरस्कार करण्यापासून, कपट बाळगण्यापासून, जळफळण्यापासून मी दूर आहे. ते माझ्यामध्ये नाही, म्हणजे परमेश्वराचं भय आहे माझ्या. तो मनुष्य सुखी आहे. हालेलुया. हमारे मन में कपट नहीं, गालियां नहीं, गंदे विचार नहीं, बुराई का हमारा बर्ताव नहीं, हम इससे दूर है, तब परमेश्वर का भय हम में आ जाएगा. और परमेश्वर का भय आने के बाद हम सुखी रहेंगे, सुख से रहेंगे, आनंद से रहेंगे. हालेलुया. म्हणून इथं काय, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्याचं सुखी घर, त्याची धन्यता. मग मला आज सांगा, तुम्हाला प्रार्थनेनं सुख मिळणार आहे का देवाचं भय बाळगण्याचं सुख? पास्टरचा हात ठेवण्यानं सुख मिळणार आहे का देवाचं भय बाळगण्यानं? मग का दुःखी आहे तुम्ही? कुणाबद्दल दुःखी आहे? तुम्ही म्हणशील मी नवऱ्याबद्दल दुःखी आहे, तुम्ही म्हणशील मी पैशाबद्दल दुःखी आहे, मी माझ्या मुलाबद्दल दुःखी आहे. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाचं दुःखाचं कारण वेगळं आहे, खरं दुःखी आहे. म्हणून प्रभूने काय म्हटलं, अहो दुःखी आणि कष्टी लोकांनो, तुम्ही माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला एक सुख आणि एक शांती देईन. हालेलुया. जरा मोठ्यानं सर्वांना समजाले काय?
सुखी घर जर करायचं आहे तर आपल्याला देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललं पाहिजे. मग देव तुमच्याकडे मागतो काय? देवाच्या आज्ञा तर काय आहे हे समजणं गरजेचं आहे. नारळ मागत आहे परमेश्वर, लिंबू मागत आहे, अगरबत्ती, धूप, नैवेद्य, तो खातो का? हालेलुया, हालेलुया. परमेश्वर ह्याविषयी संतुष्ट नाही, हे देवाला आवडतच नाही. परमेश्वराला तुमचं शुद्ध हृदय हवंय, चांगलं विचार हवंय, चांगली कृती हवी. ह्याद्वारे परमेश्वर पाहतो, तुम्ही त्याला देता तेव्हा तो तुम्हाला सुखी करायला लागतो. कपटी विचार, दुटपी विचार, लोभाचे विचार, स्वार्थपण, गर्विष्ठपणा हे जर तुमच्यामध्ये तर तुम्ही सुखी मुळीच होणार नाही. इकडे किती पण मोठं नवस करा, किती पण तीर्थयात्रा करा, किती पण जत्र करा, तुमच्या जीवनामध्ये ना परमेश्वराला येऊन नवस करा, उपवास धरा, प्रार्थना करा, काही पण करा, सुखी होणार नाही. हालेलुया, हालेलुया. तर हिंदी उठून सांगा त्यांना, लगेच लगेच सांगायचं. हिंदी उठा. हिंदी बायबल, हिंदी बायबल कुठे? हिंदी ते द्या मराठी त्यांच्याकडे, तिने वाचू द्या वचन. हालेलुया, हालेलुया. पण मी आज प्रत्येकाला विचारतो, सुखी आहात काय कोण? मैं आप सभी को पूछता हूँ, आप सुखी है क्या? आहेत का? ज्याला पवित्र आत्मा आहे तिने, लोखंडे परिवार सुखी आहे का? आहे का सुखी इन प्रभू मध्ये? हालेलुया. तान्य परिवार, हालेलुया. सुखचा खरा अर्थ आम्हाला समजला नाही म्हणून आम्ही अजून दुःखी आहे. हालेलुया, हालेलुया. खरा अर्थ आम्हाला समजणं गरजेचं आहे. देवानं 1 लाखाची लॉटरी दिली म्हणजे मी सुखी होणार आहे का? अचानक पैसे मिळाले म्हणून? हालेलुया. खरा सुखी कोण? ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे आणि जो मरणापासून वाचलेला आहे तो खरा सुखी. आयसीयू मध्ये पडलेला आणि डॉक्टरनं म्हणलेलं नो गॅरंटी, तो आता वाचणार? पण तिनं देवाकडे आरोळी केली, प्रभू माझ्यावर दया कर, मज पाप्यावर. देवानं त्याला वाचवलं. डॉक्टर म्हणले हे अशक्य झालं, हे तर आम्ही मरणार म्हणल्यावर हे तर जगला. मग काय त्याला सुख मिळालं? कशाबद्दल? देवानं माझी प्रार्थना ऐकली आणि देव मला वाचवायला आला. देव मला वाचवायला आला, परमेश्वर मला वाचवायला आला. हालेलुया. मग परमेश्वर तुमच्या घरात कसा येतो? मूर्तीने येत नाही, फोटोने येत नाही, शुद्ध हृदयानं परमेश्वर तुमच्या चांगले अंतःकरण. परमेश्वर आपके घर में कैसा है? आता है, मूर्ति में आता नहीं, आपके शुद्ध विचारों से, शुद्ध अंतःकरण से आएगा. म्हणून जो कोणी परमेश्वराचं भय धरतो देव त्याच्याशी सख्य राखतो म्हणलेला आहे, म्हणजे त्याच्या संगतीत राहतो देव म्हणलेला आहे. जो कोई परमेश्वर का भय रखेगा उसके साथ में परमेश्वर रहने को आएगी. मग परमेश्वराचं भय हे आम्हाला समजलंय म्हणजे वाईटापासून दूर, पापापासून, चुकीचं वागण्यापासून दूर, म्हणजे परमेश्वराचं भय. मग हे जर माझ्या जीवनामध्ये आहे तर कोण माझ्याजवळ राहायला येणार आहे? परमेश्वर जर राहिला तो काय देतो? सुख देतो. हालेलुया, हालेलुया. देव काय मागतो? तुझं हृदय. देव काय मागतो? वाईट पण सोड. देव काय मागतो? तू माझ्या मार्गात जा, मग सुखी झाला तो. हालेलुया, हालेलुया. हे आमच्या जीवनामध्ये समजणं गरजेचं आहे. म्हणून आज प्रभू म्हणत आहे जो कोणी परमेश्वराचं भय बाळगतो तो सर्वात सुखी आहे. जो कोई परमेश्वर का भय रखेगा वही सुखी होगा. मग परमेश्वर या डोळ्यानं दिसतो का? परमेश्वर आंखों से दिखता है क्या? मग परमेश्वरला मी कुठे शोधत आहे? परमेश्वर को मैं कहाँ ढूंढ रहा हूँ? यात्रेमध्ये, मेले में, जत्रेमध्ये, मूर्तीमध्ये, मूर्ति में, फोटोमध्ये, फोटो में, का शुद्ध वचनामध्ये, शुद्ध वचन में, शुद्ध आचरणामध्ये? हालेलुया,
हालेलुया. कशामध्ये आम्ही परमेश्वर शोधतो? किसमें हम परमेश्वर को ढूंढ रहे हैं? जर आम्ही इतरांचा दोष काढतो मुखातनं, सेवकांनाही दोष लावतो, तर त्याच्या जीवनामध्ये श्राप आहे. त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर नाही. अगर हम किसी का दोष निकालते हैं तो उसके जीवन में परमेश्वर काम नहीं करेंगे. हालेलुया. 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 आम्ही विरुद्ध बोलतो, आम्ही पापिष्ट गोष्टी बोलतो, तिरस्कारी भाषण करतो, कुचकं भाषण करतो, तर देव त्या माणसाला सुखी केव्हाच करत नाही. जब हम अपने मुख से किसी के विरुद्ध में बोलते हैं तो परमेश्वर उसका प्रार्थना नहीं सुनता. हालेलुया. प्रभू जो वचन आहे सांगतं, लहानातील लहान सेवकांना तू त्याचं अतिथी कर, त्याचा सन्मान कर, त्याच्या विरुद्ध तू बोलू नकोस. तर त्याच्या विरुद्ध तू जर बोलशील तर त्याची दूत स्वर्गाकडे नित्य जातात परमेश्वरापाशी. ते परमेश्वराला सांगतील आणि परमेश्वराचा कोप आणि श्राप तुझ्या 7 पिढ्यावर येणार. हालेलुया. हालेलुया. जरा मोठ्यानं. म्हणून मनुष्य आज सुखी नाही, दुःखी आहे बोलण्यानं, दुःखी आहे कृतीनं. स्वतःच्या कृतीने तो दुःखी आहे. शोधा लागलाय कुठं? देव कडेलाच आहे, देव बाजूलाच आहे आणि शोधा लागलाय जगामध्ये. हे म्हणजे नाही मन काकेत कसं आहे, परमेश्वर कुठं आहे? तुमच्या अंतःकरणात येणार आहे, तुमच्यामध्ये परमेश्वर आहे. हालेलुया. 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 प्रभूचं वचन सांगायला आलेलं आहे. बघा आपण त्या वचनाकडे जाऊया. हा वाचा. वाचा. परमेश्वर का भय मानने की आशीष क्या ही धन्य है हर एक जो यहोवा का भय मानता है और उसके मार्गों पर चलता है. तू अपनी कमाई को निश्चित खाने पाएगा. हा बस त्यात वाचा. नाही तो जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. हालेलुया. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या मार्गाने चालतो, तो पुरुष कसा आहे? तो कसा आहे? आशीर्वादित आहे, धन्य आहे. त्याच्याच मार्गाने चालतो, देवाच्याच मार्गाने. आपल्या जीवनामध्ये जगाला कोणाच्या मार्गाने? आजूबाजूचे लोक खुले झालेत काय म्हणायला लागलेत, तर जगते कोणाच्या मार्गाने? आपल्या वाईट मार्गाने चालत नाही, खुनी मार्गाने चालत नाही, व्यभिचाराच्या मार्गाने चालत नाही, कोणाचं वाटोळ करायचं ह्या मार्गाने चालत नाही, कोणासंग भांडण करायचं ह्या मार्गाने चालत नाही, चांगल्या मार्गाने चाललेला आहे तो मनुष्य. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा मार्ग तुम्हाला माहित आहे का? समजा का मार्ग माहित आहे मला? प्रभूचा मार्ग. प्रभूचा मार्ग कसा आहे? कसा आहे? सांगितलं कसा आहे? परमेश्वराचा मार्ग वाकडा तिकडा, सरळ परमेश्वराचा मार्ग आहे. सरळ मार्गात परमेश्वर सापडतो, वाकड्या तिकड्या मार्गात सापडत नाही. म्हणून प्रभूचं वचन जातं, जो कोणी त्याच्या मार्गात चालतो तो प्रत्येक जण सुखी आणि धन्य. मला त्याचा मार्ग रोज आणि रोज समजला पाहिजे. जर त्याचा मार्ग कळणार नाही तर मी सुखी होणार नाही. जर तुम्हाला एका गावाकडे जायचं आहे पाहुण्यांच्या आणि जर योग्य पत्ता माहित नाही तर जाल का हो? मोहित चुकाल तुम्ही. दुसऱ्याला विचारत जाल, हा यो कुठं मार्ग जातोय, त्यांचं घर कुठं आहे, यांचं घर कुठं आहे विचारत जाल. आणि ज्यावेळी तुम्हाला मार्ग योग्य सांगतील तर तिथंच जा. चुकीचा मार्ग असेल तर दुसऱ्या घरात तुम्ही फिरून 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 परत आपल्या माघारी परत या. तसं योग्य मार्ग जर तुम्हाला समजला नाही देवाच्या जवळ जाण्याचा तर तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकणार. चुकीचा मार्ग जर काढला तर तुम्ही जाऊ शकणार नाही. तुम्ही माग पडा, देवाला सोडा. कारण देव आत्मा परमात्मा आहे. देव ह्या डोळ्यांना दिसत नाही, देव आत्म्यानं दिसतो. देव मूर्तीत नाही, देव फोटो मध्ये नाही, देव माणसामध्येच आहे. शुद्ध हृदयामध्ये परमेश्वर आहे, शुद्ध वर्तणुकीमध्येच परमेश्वर आहे. हालेलुया. हा मार्ग समजणं गरजेचं आहे. घरात होम घालण्याने शांती येते का?
तोंड सांभाळण्यानं शांती येते, मुख सांभाळण्यानं, वितंडवाद न करण्यानं, वादावादी न करण्यानं शांती येते. हालेलुया. मार्ग समजणं गरजेचं आहे. आम्हाला मार्ग समजत नाही म्हणून आम्ही फसा लागलेलो आहे आणि आमचं वाटोळ करून घेत आहे, दुर्दशा करून घेत आहे, दुःखी व्हायला लागलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन सांगतो, जो कोणी परमेश्वराचं भय धरतो त्याच्या मार्गाने चालतो तो प्रत्येक जण सुखी आहे. मार्ग माहित नाही. हालेलुया. आज तुम्ही इथं का बसले ठाऊक आहे? हे प्रवचन ऐकण्यासाठी, हे मार्ग समजून घेण्यासाठी. तुमच्यावर मी प्रार्थना करून तुम्हाला घराकडे पाठवलं पण असतो, जावा घराकडे. जर मार्गच माहित नाही तर देव तुमच्या घरात कशाला येईल? आणि जर तुम्हाला मार्गच माहित नाही तर तुम्ही देवाच्या जवळ कसं घ्याल? मी डायरेक्ट प्रार्थना करून म्हणलं असतो, जावा घराला, आराधना झाली, प्रार्थना केली आणि घराकडे जावा, देव तुमचं काम करेल, जावा, असं म्हणून सोडला होतो. तर तुम्हाला देवाच्या जवळ यायचं आहे आणि देवाला तुम्ही आपल्या जीवनात घ्यायचं आहे. हालेलुया. बाहेरचा देव नव्हे, परराष्ट्रांचा देव नव्हे, देव सर्वांचा एकच आहे, तो आत्मा आणि परमात्मा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला आम्ही समजून घेत नाही म्हणून आम्ही वाईट बोलतो, परमेश्वर समजून घेत नाही म्हणून चुकीचा विचार करत असतो. देवच नाही त्याच्यामध्ये, कोण आहे? शैतान आहे त्याच्यामध्ये, वाईट विचार आहेत त्याच्यामध्ये, परमेश्वर नाही त्याच्यामध्ये. जर परमेश्वर असता तर नम्र आणि लीन झाला असता, परमेश्वर जर असता तर चांगले विचार केला असता. परमेश्वर नाही म्हणून त्याच्या जीवनात हे दुःख आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. सुख त्याला समजना, सुख शोधण्यासाठी चांगली नोकरी बघितला, सुख शोधण्यासाठी चांगलं शिक्षण घेतला, सुख शोधण्यासाठी जगामध्ये तो फिरला तर त्याला देव काही सापडला नाही. सुख कुठं मिळतं? देवाच्या ज्ञानामध्ये. आणि देवाचं ज्ञान आम्हाला शिकवतं कसं राहायचं आहे, कसा मार्ग धरायचा आहे. आणि मार्ग धरल्यावर आपल्याला सुख आपल्या पाठीमागे धावत येतं. आपण सुखाच्या पाठीमागे धावायचं नाही, सुख आपल्या पाठीमागे धावत येते. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. सुख आपल्या पाठीमागे धावतं म्हणून परमेश्वर सांगितलं, आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील, तू माझ्या आज्ञेत राहशील. म्हणून देवाचं वचन सांगतो, वाचा दुसरं वचन, त्यात हिंदी सांगायची त्यांना. तो आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. हालेलुया. जे तू आता कष्ट करतो, जे आता तू काम करतो, त्या श्रमाचं तू काय खाशील? फळ खाशील. खायलो का आम्ही फळ कष्टाचं? आम्ही कमाव लावले, कुठे घालवले? दवाखान्यात. हालेलुया. आम्ही कमावले, कुठे घालवले? काहीतरी प्रॉब्लेम आलाय, संकटात, वकिलाकडे चालले, ह्याची रिपेरी त्याची रिपेरी, डागडुजी चालू आहे, सगळं तिकडे चाललंय आमचं. आम्ही कष्ट करावे म्हणून प्रभू म्हणतो, तुझ्या धनाने कोण गबरी होतील? परकी गबरी होतील. हालेलुया. तुझ्या हाताचं श्रमाचं फळ तू खाशील म्हणजे फळ. तुला फळ खायला शिकलं पाहिजे, म्हणजे तू आणलायस कमवून आणि तुझ्या जीवनाला उपयोगी यायला लागले, तुझ्या लेकराबाळांना उपयोग आले, तुझं हित व्हायला लागले, कल्याण व्हायला लागले, ते तू खाल्लेलं आहे फळ. हालेलुया, हालेलुया. बायबल काय म्हणतं? श्रापाने श्रापित केव्हा होतो? जेव्हा आम्ही देवाचा वाटा आम्ही देवाला देत नाही की नाही, तेव्हा आम्ही श्रापित व्हायला लागतो. दशांत. हालेलुया, हालेलुया. हनन्या आणि सपीरा म्हणते दोन जे नवरा बायको होते. बायबल सांगतं त्यांना परमेश्वराला द्यायचं होतं. परमेश्वराचं परमेश्वर तिने सैताननं त्यांच्या मनात काहीतरी घातलं आणि तिने म्हटले हे प्रभूला द्यायचं नाही आणि तिने राखून ठेवलं. बघा, द्यायच्या वेळेला त्यांच्या मनात आलं, त्याच्या अगोदर मनात असंच आहे तुमच्यामध्ये सुद्धा. द्यायचे देवाला अर्पण द्यायच्या वेळेला, दशांश द्यायच्या वेळेला तुमच्या मनात सैतान पेरलं आणि तिने मनात असं एकोपा केला आपल्या मनामध्ये, द्यायचं नाही, थोडंच द्यायचं, दशांश थोडा टाकायचा, 1 रुपया कमी केला, 1 रुपया जास्त केला, तसंच तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आणि तिने परमेश्वर दिलं नाही. आणि ज्यावेळी तिने पेत्र म्हणणाऱ्या दासासमोर आले आणि पेत्राला प्रभूने सांगितलं, बघ तिने अशी लबाडी माझ्याशी केलेली आहे, लबाडी केली ती लबाडी. हालेलुया. आणि तसं म्हटल्या
त्यावेळी पेत्र म्हणतो, तुम्ही पवित्र आत्म्याशी का लबाडी केला? देव तुम्हाला बघत नव्हता काय? देव तुमच्याकडे दृष्टी लावत नाही काय? तुम्ही लबाडी केला. ध्यानात ठेवा, आता तुमची पाऊल कबरेकडे जाते. आणि तिथंच जाग्याला दोघं मिळत, नवरा बायको. कोणाची लबाडी? पास्टरांशी. पास्टरनं जर सांगितलं तर पास्टर लोभिष्ट आहे म्हणतात. मग न्याय करणारा त्यावेळी काय करणारा? हालेलुया. देव ज्यावेळी सिंहासनावर बसेल, तुम्हाला पुढे बोलवेल, तू कुठल्या मंडळीला जॉईन होतास, किती राज्यासाठी झटलास, किती उन्नतीसाठी झटलास, किती हेल्प केलास, किती गोरगरिबांना, किती अनाथांची दाद घेतलीस, शेजारी मरत होता तिची किती दाद घेतलीस. देव न्यायसनावर बसेल ते तुझा झाला केला. मी आता देवासमोरच बोलत आहे. लेखा काढला तुमचा, लेखा. किती फसवणूक. मग प्रभू म्हणतो, पवित्र आत्म्याशी लबाडी तुम्ही केलेली, पास्टराशी नव्हे. तुमचा धाडा स्वर्गात घेतला. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतात, तुझ्या हाताचं श्रम खायचं असेल तर खाऊन टाकणाऱ्याला देव धमकावेल. तुझ्या जीवनात ते खायला येणार नाहीत. आजार तुला येणार, संकट तुला येणार, प्रॉब्लेम तुझ्या जीवनात येणार, एक्सरे काढायला लागणार. हालेलुया. बरोबर आहे का? ज्यावेळी आपलं धन विपरीत गोष्टीकडे जातं तेव्हा आपण मोठं पाप करायला लागलो. ध्यानात ठेवा. कारण का? आम्ही देवाला देत नाही. देव पैशाने संतुष्ट होत नाही. देव मनालाच बघतो तुमच्या. देव कुणाकडे बघतो? मनाकडे. हालेलुया. कारण देवाचा भाग देव मागतो आणि तुमच्या भागावर तो आशीर्वाद मागतो. आणि आम्ही काय करतो? देवाचं चोरतो. आणि आम्ही म्हणतो, म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही मला थकवलेला आहे, तुम्ही चोरलेला आहे माझं. कारण मी तुला शक्ती दिली म्हणून तू कष्ट केला, मी तुला आशीर्वादित केलो म्हणून तुझी उन्नती झाली, मी तुला सर्व गरजा पुरवलो, तुझ्यासाठी अनेक दरवाजे उघडलो, तुला मदत करण्यासाठी अनेक दरवाजे उघडलो, तरी तू माझ्याकडे दृष्टी, माझ्या राज्यासाठी न्याय होणार तुमचा प्रत्येकाचा. हालेलुया. हालेलुया. पण म्हणून मी आजारी का पास्टर म्हणायचं? मार्गात चालण्यानं तू श्रमाचं फळ खाशील म्हटलेलं आहे. हालेलुया. बरोबर आहे. मग मी काय म्हणणार? वचन पूर्ण नाही, आचरण पूर्ण नाही, तुझा मार्ग तुमच्या. आजार आहे तर ह्या आजारात काढा दिवस. किती काढायचं आहे मला ठाऊक नाही. देव आहे खाऊन टाकायला कोण आला? सैतान बांधा लागला. हालेलुया. कारण ह्याच वचनामध्ये, एका वचनामध्ये सांगितलेलं आहे बघा की 132 त्यातील 132 मधील 15 वचन वाचा लवकर. त्यातील पुढे 132 मधील 15 काय म्हणतो परमेश्वर बघा. हा वाचा. मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. कुठला? विपुल अन्न सामग्री. तुझ्या घरातलं तेल आटणार. हिंदी सांगा त्याला. तुझ्या घरातलं तेल आटणार, तुझ्या घरातली परगपुटीतलं पीठ सपणार, तुझा तांदूळ सपणार. विपुल अन्न सामग्री. म्हणून देव आशीर्वाद करतो ते उद्धार मन होणं गरजेचं आहे. कोण पण येऊ दे, घराला चहा पाणी केलं पाहिजे. हालेलुया. अतिथी केली, पाणी देऊन विचारपूस केली पाहिजे. कपटाने राहू. हालेलुया. हिंदी बोलत. हालेलुया. 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 कपटाने राहून उद्धार मनाचीच लोक समृद्धी पावतात. उद्धार मनाची लोक समृद्धी पावतात. कपट मन में मत लेके बैठिए, बरकत देता है दिल बड़ा करने का. हालेलुया. हालेलुया. त्यांना हिंदी आहे. तुम्हाला हिंदी येते का? हालेलुया. हिंदी सांगा त्यांना जरा समजून एक एक. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? तुझ्या अन्न सामग्रीवर मी मोठा आशीर्वाद पाठवेन आणि तुझं दरिद्री असलास दरिद्री काढेन आणि तुला भाकरीनं तृप्त करेन. देवाचं सामर्थ्य आहे. देव म्हणतो ही बीज मी उत्पन्न केलेली आहेत, फळं मी निर्माण केले आहेत, गहू कोठारातलं मी निर्माण केलेलं आहे, मी सर्व मी निर्माण केलेलं आहे. माझ्याशिवाय काय नाही. मी न उत्पन्न केलेलं सर्व जग आहे. जगातला भरणार माझा आहे. पण तुम्ही आपलं काय केलेलं आहे? जो हात आखडतो तशीच कापणी करेल आणि जो हात पेरतो तशीच तो कापणी करेल. ज्या
मापाने तुम्ही मापता तेच माप परमेश्वर तुम्हाला मापतो. मग आजारी पडला मग माप चुकले आमचं. हालेलुया. प्रॉब्लेम आले माप, संकट आले माप, दरवाजे बंद आहेत आमच्यासाठी, कोण उघडं ना आमच्यासाठी, माप चुकलेलं आहे तुमचं. विपुल अन्न सामुग्रीवर काय तसंच वचन आहे ना, विपुल अन्न. हिंदी वाचा. हालेलुया हालेलुया जरा मोठ्यानं. 132 15 वाचा, त्यांना समजू दे. मैं इसमें की भोजन वस्तुओं पर अति आशीष दूंगा और इसके दरिद्रों को रोटी से तृप्त करूंगा. समझो वचन, परमेश्वर क्या कहता है, मैं तुमको आशीष दूंगा, सब तेरे रोटी पर, सब तेरे जो जल पर, नमक पर, तेल पर मैं आशीष करूंगा और तेरी दरिद्री कंगाल पर निकाल दूंगा. परमेश्वर सांगतात. हालेलुया जरा मोठ्यानं. कपड भरलेलं आहे आमच्या मनामध्ये आणि सैतान त्यावेळीच पेरतो तुमच्या मनात. का? देवानं तुम्ही पेरू नये आणि तुम्ही आशीर्वाद होऊ नये. कारण एका वचनात काय सांगितलेलं आहे की जो अश्रू गाळत पेरतो तो हर्षाने कापणी करेल. हालेलुया. 126 5 वाचा त्यातील 126 5. तुम्ही राहू दे, तिन्ही वाचा 5. 126 अध्याय 5 वचन म्हणजे समजेल ना. हा, जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतात. हालेलुया. रडत रडत पेरतात ते आनंदानं कापणी करतात. रडत रडत अश्रू. हालेलुया. म्हणून प्रभूचा मार्ग साधारण नाही, प्रभूचा मार्ग खडतर आहे आणि अरुंद दरवाजा आहे. रुंद नाही, अरुंद आहे. अरुंद म्हणजे काय? छोटासा दरवाजा आहे आणि थोडकीच त्यातनं जाणार आहे, थोडीच जाणार आहे. कारण ज्याला मार्ग पसरत हवाय, ज्याला मोठा रुंद दरवाजा हवाय, ते घोळका जाईल त्याच्यात आणि ते नाश पावतील. हालेलुया. मग अरुंद दरवाजा म्हणजे काय? हे वचन पूर्ण करायला लागतात आमच्या जीवनामध्ये, मग आम्ही आशीर्वादित होणार आहे. त्याच्या मार्गाने चाललो तर आम्ही सुखी होणार आहे. हे अरुंद दरवाजे. मग निम्मीच थोडकीच वचन पूर्ण करतात आणि त्याप्रमाणे ते आशीर्वादित होतात. पण जी पूर्ण करत नाही ती रुंद मार्गाने चालली म्हणजे नाश पावा लागेल. हालेलुया हालेलुया. तुझ्या श्रमाचं फळ तू खाल्लं पाहिजे म्हणून प्रभूकडे तुझं लक्ष असावं. तुझ्या अन्न सामग्रीवर तो आशीर्वाद पाठवेल. तुझ्या घरातली भाकरी संपणार नाही, खाऊन लोक तृप्त होतील एवढं तुला प्राप्त होईल. हालेलुया जरा मोठ्यानं. हालेलुया. हिंची आज साक्ष आहे आणि हिंची पण साक्ष आहे. हालेलुया. तिने मला मगाशी साक्ष सांगितलं काय? हालेलुया. ते देवाच्या राज्यासाठी एवढं झटतात तिने, परमेश्वर राज्यासाठी. तिने मला साक्ष सांगितलं गेल्या महिन्यातच नव. सांगा त्यांना सगळ्यांना. 3000 रुपयाचा बाजार म्हणजे 1500 सपायचा आणि मागच्या आठवड्यात 500 रुपयाचा बाजार केला आठवडाभर गेला. हालेलुया जरा मोठ्यानं म्हणा. धन्यवाद. अन्न सामग्रीवर परमेश्वर तुमचा आशीर्वाद करत आहे. गोष्टी करायला परमेश्वर यांची पण ती साक्ष आहे. जे पुरत नव्हतं ते उरून पुरा लागलेलं आहे हिने मला. आणि मी काय यांना बोललो नाही, हिनेच मला साक्ष सांगत होते. ज्याचं मन तसं, ज्याची कृती तशी देव तसं देणार आहे. ज्या मापानं तू मापतोस त्याच मापानं मी तुला. लोकांना 1-1 लाख रुपये पगार आहे, 50-50 हजार रुपये पगार कर, त्यांना ते पुरत नाही. कर्जामध्ये बुडलेले आहेत, अनेक नाना त्याच्या टेन्शन मध्ये गेलेले आहेत. घरात ओरून पुरत नाही, टेन्शन येते. हे करू का ते करू, ते करू का ते करू. तिने साक्ष सांगली की गेल्या वेळेला आम्ही एवढं टेन्शन मध्ये होतं आणि प्रभू तुझ्या जवळ आल्यावर आमचं टेन्शन मोकळच झालेलं आहे. आम्हाला असं शांती आली आठवडाभर की आम्हाला टेन्शनच नाही. ही साक्ष आहे हो. भावना देण्यानं, वचन पूर्ण करण्यानं. हालेलुया जरा मोठ्यानं. मग परमेश्वर आवाज होऊन घ्या नो, अहो कपट्यानो, निर्बुद्धीच्या लोकांनो माझ्याकडे वळा. मी तुझं हित करेन, मी तुझं कल्याण करेन. मनुष्य म्हणतो माझ्या कष्टाने मी वर आलेलो आहे. प्रभू म्हणतो तू कष्टाने वर आला नाही तर खाली गेलेला आहेस. तुला वर काढणारा कोण आहे? मी तुझा देव परमेश्वर आहे. चारो दिशातून तुला स्वस्त काय देईन. तुला चिंता करण्याचं काम, जरी तुझ्या घरात ऍक्सिडेंट झाला तरी तू भिणार नाही. म्हणजे माझ्या देवाने रक्षण केलेलं आहे. माझ्या घरातील लोकांचं रक्षण देवानं केलेलं आहे. एवढा स्वस्त काय देव तुम्हाला देईल.
गाडीचं चक्काचूर होईल कर त्याच्या जीवाला आणि त्याच्या केसाला धक्का लागणार. तो परमेश्वर आहे. म्हणून प्रभू तो श्रमाचं फळ खाशील तू. तुझं श्रम व्यर्थ जाणार नाही जर तू देवाच्या वचनांचा चिंतन. ज्या हन्या सपरेनं देवाशी लबाडी केली, आज आम्ही सुद्धा देवाशी लबाडी करेन. देवाचा वाटा आम्ही देवाला देणार आणि आम्ही खाऊन टाकेन, तर परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. मग तुमच्या जीवनात महासंकट आलं तर काढायला कोणी? तुम्ही अनेक दरवाजे ठोकाल. मदत करा, मदत करा, मदत करा. एकही दरवाजा तुमच्याकडे उघडला जाणार नाही. हालेलुया. म्हणून यहोवा परमेश्वर काय म्हणतो, तू सुखी होशील आणि तू बरं होशील. तुझं बरं होईल. 4 नगरामध्ये 4 लोकांच्या मध्ये ह्या गावामध्ये तुम्हाला ओळखले जातील. त्याच्या घरामध्ये एवढं काम कोण करत नाही तरी का सुखी आहे? आणि काम करून सुद्धा आम्हाला पुरत नाही तर हा कसा सुखी आहे? दररोज बघत जावं ह्याचा आनंदी चेहरा असतो. असं नको तुम्हाला बघितल्यावर दुखी व्हावं. तर हालेलुया मोठ्यानं. असं नको. मग काय विचार काय झाले तुझ्याबद्दल? मग तुम्ही सांगता माहीन कथा, हे असं झाले, ते तसं झाले, ते तसं केले, ते ना हालेलुया. आणि ह्याचा आणि प्रॉब्लेम असं हे आपण जेव्हा सांगतो त्यावेळी तुम्ही खरं दुखी, मोठे दुखी आहात. पण प्रभू काय सांगत आहे ध्यानात ठेवा. हा 3रं वचन वाचा. तुझ्या मात घरात तुझी स्त्री सफळ द्राक्ष वेलीसारखी होईल. तुझ्या मेजवात सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. हालेलुया. तुझी बायको तुझ्या घरात सफल द्राक्ष वेलासारखी होईल आणि तुझी मुले जैतुनाच्या रोप्यासारखी तुझ्या मेजाभोवती असतील जर तू परमेश्वराचं भय बाळगशील तर. तुझ्या बायकोला तुझं एकाग्रता मन पटेल. वेगवेगळं होणार नाही. तू तिच्यावर चिडणार नाही, ती तुझ्यावर. एक मन तुमचं असेल. ती पुत्र प्रसवेल, ती वांज असणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये भांडण नसणार. हिंदी सांगा की हिंदीतून बघायला आल्या. तुमच्यामध्ये भांडण नसणार. आप में झगड़ा न होगा. आप तुमचं नवरा आणि तुम्ही एकत्र सुखाने राहा. आपके पति और आप एक जगह सुख में रहेंगे. हालेलुया. देवाचं भय बाळगणे, परमेश्वर का भय रखने से. नवरा तुम्हाला मारणार, नवरा तुमच्या विरुद्ध वागणार. पति आपको मारेगा नहीं. पति आपके विरुद्ध में नहीं रहेगा. ना पत्नी तुमच्यावर दातवट खाणार, माहेरला नेलं नाही म्हणून ओरडणार. हालेलुया. हालेलुया. प्रीतीनं एकमेकाला समजून दोघं घ्या. परमेश्वर म्हणाले मी नाही, तुझ्या घरात तुझी बायको सफल द्राक्ष वेलासारखी, सफळ असत, चांगली असत, चांगलं विवेक बुद्धी. हालेलुया. हालेलुया. सफळ जिथं अपयश कदापि नाही, निष्फळ काय नाही. हालेलुया. जर तू परमेश्वराचं भय बाळगशील तर तुझी बायको तुझं ऐकेल. तुझं परमेश्वराचं भय बाळगशील तर तुझा नवरा तुझा ऐकेल. आणि दोघांची इतकी प्रीती जडेल की तुम्ही एकमेकाशिवाय राहणार. आणि तू काय सांगशील तो ऐकेल आणि तो काय सांगेल तो ऐकशील. आणि तुम्ही प्रीतीनं चाला. आणि हे कोण करतो? कोण करतो? धुपानं करतो, नारळानं करतो. त्याच्यावर लिंबू उतरून टाकूया. काय असं करायला बघूया. लिंबून 2 रुपयाच्या लिंबून करतो. दैवाचं भय बाळगणं. हालेलुया. हालेलुया. सफल द्राक्ष वेली. ती कुठं पाप करणार नाही किंवा तू कुठं पाप करणार नाही. हालेलुया. ज्या पापात असाल ते पापातनं तुम्ही सगळेजण बाहेर पडा. हालेलुया. एक स्त्रियांचं काय, नवरा माझा वाईट वागतो बाहेर, आणि एक नवऱ्यांचं काय, माझी स्त्री वाईट वागते बाहेर. हालेलुया. का? कारण ती चुकली नाही, चुकला असत तू चुकला नाही, चुकला असत तू. कारण का? कारण तुमच्यामध्ये देवाचं भय नाही. मिसरी घासणारी मिसरी सोडा. तंबाखू खाणारा नो, दारू पिणारा नो, सिगरेट मारणारा नो. हे शरीर देवाचं मंदिर आहे. मग हे तुम्ही सोडत नाही आणि देवाकडे कुठली अपेक्षा करायला आहे? आशीर्वाद दे, सुखी दे, सुखी कर. सुख देईल का परमेश्वर? शिव्या देणारा नो. लहान बालकाला बोलता बोलता शिव्या देतात आणि हसतात आणि वर. हालेलुया. आणि लहान बालक शिव्या द्यायला त्याच्याकडे बघून हसतात. किती हुशार झाली. हालेलुया. हालेलुया. शिव्यानं श्राप येतात
वाईट बघण्यानं, वाईट ऐकण्यानं, बोलण्यानं श्राप येतात आपल्या. आणि श्राप काय करतो? धुळीस मिसळतो, वाटोळ करून जातो. हात घासल्यानं कोणाचा श्राप येत नाही. तर तुम्ही चांगलं करत असाल तर तुमचं चांगलंच होणार आहे. तुमच्यावर कोणी चांगलं करायला आणि हात येऊन घासलं, वाईट होणार नाही काय. हालेलुया. तंत्र मंत्र जादू टोना लिंबू घरापाशी आणून 10 पिनं मारून सरी टाकली तरी तुमचं वाईट होणार. देव तुमच्या बरोबर आहे. वाईट करणारा कोण? देवासंगती झगडायला कोण आहे का? देवाला कोण निर्माण केले का? कुणाची ताकद नाही देवाला निर्माण करावं. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर ने किसी लोगों ने परमेश्वर को निर्माण किया है क्या? परमेश्वर को निर्माण किया है क्या किसी लोगों ने? किसी लोगों ने परमेश्वर को बनाया है क्या? परमेश्वर ने सबको बनाया है. हमने देखा नहीं, परमेश्वर को देखा नहीं. हर लोग उठते हैं और क्या बोलते हैं? ये मेरा परमेश्वर है, और उनको नमन करते. स्वतः माणसं घडवतात आणि त्याला नमन करतात. काय म्हणतात? देव माझा. देवतेनं बघितलेलंच नसते. बघा, मी आणि माझा मित्र एक भागामध्ये आम्ही जात होतो आणि माझा मित्र माझ्या मागं बसलेला आणि आम्ही एका वडराच्या माणसाला पत्ता विचारत चाललेलो आहे. आणि पत्ता विचारत जात असताना त्या माणसानं दारूची बाटली मूर्तीवर अशी ठेवलेली आणि खाली छन्नीने हातोडा घेऊन काय. माझा मित्र म्हणला माझा देवावर विश्वास सुटला बघून. तीच मूर्ती मंदिरात नव्हती. मी म्हटलं देव ह्यात नाही, देव कुठं आहे? हृदयात येतो, शुद्ध हृदयात. देव हा समा आणि परमात्मा आहे. हालेलुया. मग वडरा अशी तयार करतात, कुंभार लोक अशा मूर्त्या तयार करतात. लोक त्याला जाऊन डोकं टेकतात, केस कापून येतात, सगळं जे असेल ते काढून देतात, खर्च स्वीपडतात, सर्व स्वीपडतात आणि म्हणतात तो आमचं चांगलं करेल का? हो, मार्गच माहित नाही तुम्हाला. देव कुठं आहे हेच माहिती. कारण प्रभू म्हणतो त्यांना डोळं असून बघत नाहीत, कान असून, मुख असून बोलत नाहीत. तूच त्यांना उचलतोस, तू त्यांना कुठं वाटत ठेवतोस ही जागा चांगली आहे त्याची, तिथं देवाला करूया, आणि तूच त्यांना देव म्हणतोस. देव असा नाही. देव जे सांगतो ते माणसानं केलं पाहिजे, असा परमेश्वर आहे. पण परमेश्वर काय म्हणतो? माझं बसणं स्वर्गात आहे आणि माझा पाय ठेवणं पृथ्वीवर आहे. माझा पाय एकच पृथ्वीवर आहे. मी इतका परमेश्वर मोठा आहे. हालेलुया. हालेलुया. समजाले का? साधारण परमेश्वर, व्यभिचारांचा परमेश्वर नव्हे, लोभिष्ठ लोकांचा परमेश्वर नव्हे, पाप करणाऱ्या लोकांचा परमेश्वर नव्हे, व्यसन करणाऱ्या लोकांचा परमेश्वर नाही. तो शुद्ध आचरण करणाऱ्या लोकांचा ते परमेश्वर आहे. त्यांना धर्म आणि जात ही बनवलेली नाही. त्यांना बनवले फक्त माणसाला आणि स्त्रीला, नराला आणि नारीला. माकडापासून माणसं निर्माण झालीत. मग आताच्या माकडानं काय व्हायला? ती काय माणसातच येणार. हालेलुया. हालेलुया. आताची माणसं माकडं व्हायला लागल्यात. या थांबीवर ना त्या थांबीवर उड्या मारतात. म्हणजे हे जर ताडी त्याला सगळ्यात त्यांच्यात भांडण लावायचे, हे चालू आहे. हालेलुया. हालेलुया. जरा मोठ्यानं समजाल का सगळ्यांना? म्हणून परमेश्वर काय सांगत आहे? तुझी पत्नी, तुझी बायको तुझ्या घरामध्ये द्राक्ष वेल्यासारखी होईल, तुझं कुटुंब आशीर्वादित होईल. प्रभू म्हणतो की तुझी मुले जैतुनाच्या रोप्यासारखी तुझ्या मेजाभोवती असेल. जैतुनाचं रोप आहे, एक झाड आहे. ते झाड कसं आहे ठाऊक आहे? जैतुनाचं म्हणलेलं आहे. त्याचं मुळं पूर्ण असं जमिनीत रुतलेलं असतं, त्याला लवकर उपटता येत नाही, काढता येत नाही, एवढं खोलवर रुतलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर काय सांगत आहे? तुझी मुलं तुझ्या शब्दाच्या बाहेर कवा जाणार नाही, तुझ्या आज्ञेच्या विरुद्ध वागणार नाही. आणि मेधाभोवती म्हणजे काय? तुझ्या भोवतीनच असेल. नाही म्हणणार नाहीत तो दुसरीकडे खोली घेऊन राहिलाय, तो तिसरीकडे खोली घेऊन राहिलाय. हालेलुया. हालेलुया. एकुलता एक नवं कुठं राहिलाय? त्या कोपऱ्यात राहिलाय. आम्हाला सोड पटत नाही हो. सून शिकवत्या त्याला लई. आईला पण बापाला पण देव माहित नाही, मुलाला आणि सुनेला पण देव माहित नाही. मग असं होणारच वाद. बायबल म्हणतं मेजा भोवती तुझ्या बसतील ते आणि तुझं ऐकतील, तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. हालेलुया. एक एक घरामध्ये काय झालंय? मुलगा बाप झालाय आणि बाप मुलगा झालाय. हालेलुया. हालेलुया. पुन्हा घरामध्ये मुलं बाप आहेत आणि बाप मुलासारखा झालाय, त्यांचं ऐका लागलेलं आहे. मग हे का झालेलं आहे? कारण देवाचं भय नाही त्यांच्यामध्ये. तुझ्या मेजाभोवती तुझी मुलं असतील, तू खात असताना तुझी लेकरं तुझ्या जवळ असतील,
आणि ते तुझं ऐकतील. तू जे शिकवशील त्याप्रमाणे ते चालतील. हालेलुया. जरा मोठ्यानं. म्हणून देवाचं भय तुम्हाला हवंय सुखी राहायचं असेल. हालेलुया. अन्य सपिरेसारखं वागू नका आपल्या जीवनामध्ये. परमेश्वर काय म्हणतो? हा, परमेश्वराचे भय धरणाऱ्याला पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. बघा, परमेश्वराचं भय धरणाऱ्या त्या पुरुषाला किंवा त्या स्त्रीला असा आशीर्वाद मिळेल. हालेलुया. हिंदी बोला. हालेलुया. जो कोणी परमेश्वराचं भय बाळगतो त्याला असा आशीर्वाद. हालेलुया. हालेलुया. त्याला पाणी द्या. दमले. हालेलुया. हालेलुया. समजाले का सगळ्यांना? असा आशीर्वाद तुम्हाला मिळेल सगळ्यांना. आणि आशीर्वाद तुम्हाला नको असेल तर तुम्ही वाईट बघा, चुकीचं बघा, देवाची विरुद्ध बघा. हालेलुया. मग आशीर्वादासाठी काय? रेशनला जायचं तसं पिशवी घेऊन जायचंय काय? देवाजवळ तसं यायचंय काय तुम्हाला? देव आशीर्वाद देणार आहे, आम्हाला कळवले. हालेलुया. 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 सांगा की हालेलुया. सांगा, हिंदी बोला. आम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी देवाजवळ कॅरेटिकेच्या पिशव्या, वायरीच्या पिशव्या, कापडी पिशव्या घेऊन यायचंय का? परमेश्वर के आशीर्वाद पाने के लिए कोई थैली लेके जाता है क्या? आशीष लेने के लिए जाता है क्या आदमी? कोई थैली लेकर आता है क्या? पिशवी क्या बोलते हिंदी में पिशवीला? हालेलुया. हालेलुया. हाँ प्रभु देव अभी आधा किलो आशीर्वाद दो, आज कम है. 1 किलो दे आशीर्वाद. असा आहे का? देव वाटून देतो का आशीर्वाद? आशीर्वाद म्हणजे काय कळलं का तुम्हाला? अजून काय समजेना. बायबल म्हणतं देवाचा आशीर्वाद समृद्धी देतो आणि उंच करतो. आशीर्वादाचा अर्थ काय? आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद तुमच्या जीवनात कुठं येतो? तुमच्या आत्म्यावर, तुमच्या कामावर, तुमच्या धनावर, तुमच्या लेकरा बाळावर येतो. मग आशीर्वाद येतो तर श्राप राहत नाही. आणि आशीर्वाद म्हणजे काय? समृद्धी, उन्नती. आशीर्वाद म्हणजे काय? समृद्धी. आशीष म्हणजे आशीष का मतलब क्या है? बढ़ती. बढ़ती, वो कम नहीं होता, बढ़ता बढ़ता जाता है. हालेलुया. हालेलुया. जो परमेश्वरपासून आशीर्वाद आहे. नाहीतर मी म्हणणार नाही ह्या घ्या भंडारा, हे घ्या अंगारा आणि आशीर्वाद डोक्याला लावा. आशीर्वाद हे ना आशीर्वाद येत नाही. भंडारा म्हणजे काय हो? हळद आहे. आणि अंगारा म्हणजे काय हो? लाकडाची राख. येत राहा समजा. उत्पन्न कुठनं झाले? त्याच्यातून. मग आशीर्वाद कुठनं यायला पाहिजे? देवामधनं यायला पाहिजे. प्रभू परमेश्वरामधनं आमच्यावर येतो त्याला खरा आशीर्वाद म्हणजे. हालेलुया. जरा मोठ्यानं. हालेलुया. परमेश्वरचं वचन काय सांगतं बघा. तुम्हाला आशीर्वाद मिळणं, सुख मिळणं गरजेचं आहे. तुम्ही दुःखी का आहात? कारण तुम्ही देवाचा मार्ग ओळखला नाही. दुःखी का आहात? देवाला जाणलं नाही. शांत बसा. हालेलुया. 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 त्यासाठी प्रभू म्हणतो असा आशीर्वाद त्यांना मिळेल. ऐसी आशीष उनको मिलेगी जो कोई परमेश्वर का भय मानता है, परमेश्वर की राह पर चलता है, मार्ग पे चलता है. और सांगतो वचन बघा. हा 5. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देऊ. परमेश्वर तुला सियोनातून आशीर्वाद देऊ आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमाचे कल्याण तुझ्या दृष्टीत पडो. हा वाचा. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीत पडो. इस्रायला शांती असो. हालेलुया. म्हणजे परमेश्वर तुला सियोनातून आशीर्वाद देईल. सियोन म्हणजे काय? त्याच्या लोकांच्या मधनं तुला आशीर्वाद देईल. सियोन एक डोंगर आहे म्हणजे जिथं प्रभूची वस्ती. म्हणजे आज माणसामध्ये, ज्या माणसामध्ये देव आहे त्या माणसावर तुम्हाला तो आशीर्वाद देईल. तुम्ही आशीर्वादाचं कारण ठरणे गरजेचं. तुम्ही एका कामावर गेला आणि कामावर गेल्यावर त्या माणसाला बढती आली, त्या माणसाला म्हणजे वाढा लागला माणूस. तो म्हणत तुम्ही आल्यावर माझ्या जीवनात काही वेगळंच व्हायला, मी आशीर्वादीच व्हायला हवे. हे कारण सियोनातनं आशीर्वाद येईल.
याकोब म्हणणारा एक देवाचा सेवक होता आणि एक त्याच्या मामापाशी, लाबान म्हणणाऱ्या मामापाशी तो काम करायला गेला आणि काम करत असताना त्याच्याद्वारे, कामाच्या द्वारे परमेश्वरानं त्या लाबानाला आशीर्वाद दिला, मालकाला आशीर्वाद दिला. ह्यो काम करायला आशीर्वाद कोणाला मिळालाय? मालकाला, त्या लाबानाला. आणि तो म्हणा लागला, तू आल्यापासून माझं चांगलं झालेलं आहे, तू आल्यापासून माझं, असं म्हणू नये हा याचं तोंड बघू का दिवस येणं नव्हे, तू आल्यापासून माझं. का? कारण देव तुला आशीर्वाद केलेला आहे आणि तू जिथं जातो ते आशीर्वादित होते. अपयश कुठं? अपयश कुठं नाही, खिन्नता कुठं नाही. इस्रायलातून शांती देऊ आणि परमेश्वराचं वचन असतं, तू आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात तुझं हित बघशील, कल्याण बघशील. वाईट काहीच तुझ्या कानावर वाईट बातमी येणार, वाईट दृष्टीस पडणार, चांगलंच होणार. तुझं हित होईल, कल्याण. हालेलुया. जरा मोठ्यानं. आणि तू आपल्या मुलांची मुले तू पाहशील, मुलांची मुले पाहत जाशील, नातवंड परतुंड तू पाहत जाशील आणि तुझ्या जीवनामध्ये तुला शांती मिळेल. आपके जीवन में क्या आएगी? शांति आ जाएगी. आपके बच्चे के बच्चे आप देखोगे, म्हणजे दीर्घायुष्य परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया. ह्याला म्हणलेलं सुखी आयुष्य चांगल्यारीत्या चाललेलं आहे, चिंतेमध्ये नाही, दगदगीमध्ये नाही, भीतीमध्ये नाही, तर चांगल्यारीत्या पार पडत आयुष्य चांगल्यारीत्या चाललेलं आहे. ह्याला म्हणलेलं सुखी. हालेलुया, हालेलुया. आणि रोजच्या जीवनात दगदग आहे, रोजच्या जीवनात टेन्शन आहे, रोजच्या जीवनात भीती आहे, तू सुखी नव्हे, तू चिंताग्रस्त मनुष्य आहे. म्हणून आज यहोवा परमेश्वर सांगत आहे, तुझ्या हाताचं श्रमाचं तू फळ खावं, पण तू माझ्या मार्गात चाल. तुझी पत्नी चांगली राहावं, तुझा पती चांगलं राहावं, पण तू माझ्या मार्गात चाल. हालेलुया. जरा मोठ्यानं. आता पास्टरनं प्रार्थना केली म्हणजे आमच्या जीवनात कामं होतात हे नव्हे. पास्टरनं प्रार्थना केली म्हणजे आमची सर्व अडकलेली कामे मोकळी होतात असं नव्हे. ना आम्ही आशीर्वादित होतो हे नव्हे. जो कोणी भय बाळगतो त्याच्याद्वारेच परमेश्वर आशीर्वाद करतो. हालेलुया. आशीर्वादाचे लोक तुम्ही व्हा आणि आशीर्वादित तुम्ही ठरा इतरांच्यासाठी. आता तुम्हा एका घरामध्ये, एका गावामध्ये गेला, आला की बाबा आमचं वाटळच होतं असं म्हणू नये. बरोबर आहे का? म्हणून प्रभू ह्या वचनातून तुम्हाला सुखी घर कुणाला म्हणावं? सुखी घर, सुखी घर. गाडी घेतलाय, बंगला घेतलाय, हा, मोठ्या मोठ्या खोल्या आहेत, मुलांची लग्न झालेली आहेत, नातवंड आलेले आहेत, म्हणून याला सुखी म्हणतात. हालेलुया. आत्मा राहणे गेले. ज्या आत्म्यामध्ये शांती आहे त्याला सुखी म्हणायचं. हालेलुया. अस्वस्थ नाही, भीती नाही, घाबरत नाही, शांतीमय. म्हणून प्रभूने म्हटलं, मी तुला शांती देतो. भित्रेपणाची नव्हे, अस्वस्थ होण्याची नव्हे, स्थिर चित्ताची. स्थिर चित्त, शांतीमय. कुठं पण चाललात. आता एकेकांचा असा स्वभाव असतो, मुलं कुठे जर चालले तर घाबरत्यात, ऍक्सिडेंट होईल बिल, गाडी हळू मार. हालेलुया, हालेलुया. ही शांती नाही त्यांच्यामध्ये. उसको लेकर द्या. शांती तुम्हाला परमेश्वरापासून मिळते आणि तुमच्या जीवनातली भीती काढते. म्हणून आज देवाचं जर भय बाळगाल तर तुम्ही मोठ्या सुखामध्ये या. आणि जर भय बाळगणार नाही, त्याची वचनं त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणार नाही, तर तुम्ही सुखी नाही. तुम्ही दुर्भाषण कराल, कुचकं भाषण कराल, दोष लावाल, कपटी बोल बोला, तर तुम्ही मोठी दुःखी आहे. तुमच्या जीवनात दंड आहे देवाचा. जर सैताननं जर तुम्हाला बांधलं तर देव मोकळा करतो, एवढं ध्यान ठेवा. पण देवानं जर बांधून टाकलं, कोण मोकळं करेल? पण तुम्ही देवाचं ऐकतच नाही. हालेलुया. म्हणून प्रभूच्या मार्गात चाला. प्रभूचा मार्ग नीतीचा मार्ग, पवित्रतेचा मार्ग आहे. आणि जो कोणी तो धरतो त्याला सुख आणि आनंद लाभलेला आहे. आणि सर्वात मोठं सुख म्हणजे काय? तुमच्या जीवाचं रक्षण झालेलं आहे. आपकी प्राण की रक्षा हो गई, इतना बड़ा वाला सुख है. आपका परिवार मरने से बच गया है, नाश होने से बच गए, वो बड़ा वाला सुख है. हालेलुया. उसी को ही उद्धार कहते हैं. उसी त्यालाच म्हणतात तारण, त्यालाच म्हणतात मोक्ष.
हालेलुया. सुखी राहायचं असेल तर देवाच्या आश्रयाखाली या, देवाच्या हाताखाली या, देवाचा मार्ग जाणा आणि त्या मार्गापाने चाला, मग तुम्ही खरे सुखी व्हाल. हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. धन्यवाद.